औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो. द्वितीय वर्षातील कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे गुरुत्व मध्य सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या पाठाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. गुरुत्व मध्य सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय? कोणताही पदार्थ आपण बघितलं, जमिनीवरून वरच्या बाजूला फेकला असता तो पृथ्वीकडे परत येतो, कारण की पृथ्वीच्या अंगी असलेल्या गुरुत्वीय त्वरणामुळे तो पृथ्वीकडे परत येत असतो. तसेच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे आपणास माहित असणं गरजेचं आहे. प्रत्येक वस्तुमान असलेल्या प्रत्येक कणावर गुरुत्वीय बल ग्रॅव्हिटी फोर्स कार्य करीत असते. त्या बलाला कणांचे वजन वेट असे म्हणतात. त्या बलाची दिशा नेहमीच अधोमुख असते. कणांच्या समूहातील प्रत्येक कणांची गुरुत्व बल अधोमुखच असल्याने या सर्व बल परस्परात समांतर असतात. या परस्परात समांतर असलेल्या सर्व बलांची एक परिणामी बल काढता येते. ते परिणामी बल ज्या बिंदूतून जाते त्या बिंदूला त्या कणसमूहाचा गुरुत्व मध्य सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. गुरुत्व मध्य एका साध्या प्रयोगानेही काढता येते. त्यासाठी जिचा गुरुत्व मध्य काढावयाचा आहे ती वस्तू एका दोरीने टांगतात आणि त्या दोरीची दिशा दाखवणारी रेषा त्या वस्तूवर, उदाहरणार्थ धातूच्या पातळ पत्र्यावर आपल्याला हा प्रयोग करता येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला गुरुत्व मध्य कुठल्याही साध्या प्रयोगाने या शोधता येतो. दोरीचा ताण त्या वस्तूच्या वजनाला तोलून धरतो, तेव्हा त्या वस्तूचे वजन आणि ती दोरी एकाच सरळ रेषेत असल्यामुळे दिशा दाखवणारी रेषा गुरुत्व मध्यातून जाते. नंतर ती दोरी वस्तूला निराळ्या जागी बांधून पुन्हा हीच प्रक्रिया करतात. या दोन क्रियामधून मिळालेल्या रेषांचा छेदबिंदू हा त्या वस्तूचा गुरुत्व मध्य सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच CG असतो. ज्या वस्तूत वस्तुमान सारख्या प्रमाणात विखुरलेले असते तिचा गुरुत्व मध्य सममितीच्या पदार्थाच्या निरनिराळ्या भागांचे आकार व रचना यात असलेल्या सारखेपणाच्या तत्वानेही काढता येतो. उदाहरणार्थ एकविध तत्व सर्वत्र सारख्या असलेल्या गोल चकतीचा गुरुत्व मध्य तिचा सेंटर म्हणजेच केंद्रबिंदू हाच त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो. गुरुत्व मध्याप्रमाणेच वस्तुमान मध्याची व्याख्या करतात सेंट्रॉइड. एखाद्या वस्तूचे संपूर्ण वस्तुमान त्या वस्तूतील एका बिंदूतून एकत्रित झाले आहे असे मानता येते. अशा बिंदूला वस्तुमान मध्य सेंट्रॉइड म्हणतात. शब्द गतिविज्ञानात वस्तुमान मध्याच्या कल्पनेचा उपयोग करतात. एकविध गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वरील दोन बिंदू एक स्थित एका ठिकाणी असतात. व्यवहारात गुरुत्व मध्याचा फार उपयोग होतो. उदाहरणार्थ वाहनातील सामानांची रचना सर्व बाजूंना सारख्या प्रमाणात केल्यास सर्व सामानाचा गुरुत्व मध्य वाहनाच्या चाकामध्येच राहतो, त्यामुळे ते कोलमडत नाही. या उदाहरणात आपल्याला दिसतं बघा, एका दोरीवरून एक जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी खेळ करताना दिसतोय. त्याच्या हातात एक बांबू दिलेला आहे. त्या दोरीवरून ही क्रिया करत असताना तो आपलं जे वजन आहे ते पडण्यापासून त्या बांबूच्या सहाय्याने तो काय करतोय, बॅलन्स करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी ज्यावेळेस वजन त्याचं खाली पडेल
त्यावेळेस तो त्याच्या हातात असणारी जी काठी किंवा बांबू आहे तो एका बाजूला घेतोय. त्याद्वारे तो आपलं वजन जे खाली पडणारं वजन आहे तो नियंत्रित करत आहे. म्हणून त्याला या बांबूच्या द्वारे, या काठीच्या द्वारे दोरीवर चालणे त्याच्या बॅलन्सिंगमुळं सोपं होत आहे. हेच उदाहरण आपलं सीसॉचं उदाहरण आहे, की बगीच्यामध्ये जो सीसॉ असतो, आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या वजनाचे लोकं तर त्या सीसॉच्या बाजूला बसले, तर सीसॉ सुद्धा आपल्याला योग्य ते समतोल वजन दोन्ही ठिकाणी सारखे ठेवून आपल्याला त्या सीसॉचा गुरुत्वमध्य आपल्याला शोधता येतो. इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. सेंटर ऑफ रोटेशन दिलेला आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्यावेळेस सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून हा जो बोल्ट आहे, हा व्यक्ती ज्यावेळेस त्याचा बॅलन्स बिघडेल किंवा त्याचा तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वमध्य स्थापित करू शकणार नाही, अशा वेळेस तो त्या बाजूने इकडच्या खालच्या बाजूने सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे तो त्याचं रोटेशन, त्याचं परिवलन हे बदललेलं आहे. या उदाहरणातही दिसतं बघा. आता हा व्यक्ती जो आहे या अॅनिमेशन मध्ये लार्ज पॉइंट आणि फिक्स पॉइंट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खालच्या बाजूला जो बॅलन्स बॉल दिलेला आहे, या ठिकाणी तो दोन्ही बाजूला आपलं जे वजन आहे ते वजन दोन्ही बाजूला सारख्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतोय, की ज्यामुळे तो व्यक्ती, तो माणूस या ठिकाणी स्वतःला तो बॅलन्स करू शकतोय. स्वतःचा एका ठिकाणी त्याचा तोल जाऊ न शकता एका ठिकाणी तो स्थिर राहू शकतो. इथे काही एक पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे बघा. वेगवेगळ्या स्थितीमध्ये जर तो पक्षी असेल, तर त्याचा जो बॅलन्स करायचा जो केंद्रबिंदू आहे, जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, तो वेगवेगळा असू शकतो. पहिल्या ह्याच्यात आपल्याला दिसतंय बघा, तो झुकलेला आहे थोडासा, तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्याचा जो बॅलन्स करण्याचा, स्वतःला समतोल करण्याचा जो बिंदू आहे, तो वेगळा आहे. दुसऱ्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतंय, तो थोडासा वरच्या बाजूला झुकलेला आहे. वरच्या बाजूला त्याने शरीर त्याचं उचललेलं आहे. अशा वेळेसही त्याचा जो केंद्रबिंदू आहे, त्याला तो बॅलन्स करण्याचा जो सेंटर आहे, जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, तो वेगळा आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघतोय बघा आपण, तो उलटा, तो त्याचा सेंटर जर बिघडलेला आहे, तो स्वतःला कंट्रोल करू शकलेला नाही या ठिकाणी. म्हणजे तो जो पक्षी आहे, तो खाली पडलेला आहे. म्हणजे स्वतःला तो गुरुत्वमध्याद्वारे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी द्वारे आपलं जे वजन आहे, तो समतोल ठेवू शकलेला नाही. ज्या काही भौमितिक आकृत्या आहेत, त्याचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी आपण बघणार आहोत. जे उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारली जातात. यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या आहेत. या ठिकाणी प्रथम दिलेली आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ रेक्टँगल. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला जर आपण एक्स अक्षाच्या बाजूने गेलं, तर रुंदी छेद 2, तदनंतर हा एक्स ॲक्सिस वरचा एक त्याचा केंद्रबिंदू मिळतो. तसंच सी ला वाय ॲक्सिसला त्याची उंची भागिले 2 हा त्याचा केंद्रबिंदू मिळतो. म्हणजेच आयताचे दोन्ही कर्ण जर आपण एकत्र जोडले, त्याचा जो क्रॉस सेक्शन असतो, जो छेदनबिंदू असतो, हा त्या आयताचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो. तसंच चौरसाचाही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा त्याचे कर्ण जोडणारा जो इंटरसेक्शन असतो, तो इंटरसेक्शन हा त्याचा केंद्रबिंदू असतो. राईट अँगल जो काटकोन त्रिकोण आहे, त्या काटकोन त्रिकोणाचा केंद्रबिंदू हा काटकोन त्रिकोणाचा पाया आहे, ही त्याची उंची आहे. उंचीपासूनचं अंतर उंची छेद 3, नंतर त्याचा जो पाया दिलेला आहे, पाया छेद 3 हे डिस्टन्स जर आपण घेतलं, तर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे एक्स बाजूकडून येणारा बॅलन्स आणि वाय बाजूकडून येणारा बॅलन्स हा h/3 उंचीला पायाला b/3 केला, तर हा जो राईट अँगल आहे, हा स्थिर राहू शकतो. याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला या पद्धतीद्वारे त्रिकोणाचा शोधता येतो. पुढे बघूया आपण बघा, अ, वर्तुळाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. वर्तुळाचा केंद्रबिंदू, जो केंद्रबिंदू असतो, हा केंद्रबिंदूच अ, वर्तुळाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वमध्ये असतो. अर्धवर्तुळाचा गुरुत्वमध्य, अर्धवर्तुळाचा गुरुत्वमध्य
हा जर आपण बघायला गेलो तर त्याच्या केंद्रबिंदूपासून थोडक्यात परिघ आणि त्याची त्रिज्या याच्याने समावेश केलेला असतो. त्यासाठी आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सेमी सर्कल हा 4/3 पाय आर या डिस्टन्सवर तो आपल्याला त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मिळतो. पुढे बघूया आपण बघा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ट्रायंगल. वर आपण बघितलं बघा काटकोन त्रिकोणाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असेल आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने इथंही उंची च्या तिसऱ्या भागामध्ये उंची भागिले 3 तसेच पायाच्या ठिकाणी पाया भागिले 2 याद्वारे आपल्याला एक्स आणि वाय अक्षावर याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला दिसतोय. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सर्क्युलर रिंग हाही त्याच्या केंद्रबिंदूलाच असतो. या ठिकाणी ही जी रिंग दिलेली आहे याला दोन त्रिज्या आहेत, एक आतील त्रिज्या आणि एक बाहेरील त्रिज्या. तरी हे वर्तुळ असल्यामुळे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू या दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू जर आपण बघितला तर तो एकाच ठिकाणी आहे. म्हणजे सर्क्युलर रिंगचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सुद्धा त्याचा केंद्रबिंदू आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ क्वार्टर सर्कल वर्तुळाचा जो चौथा भाग आहे त्या चौथ्या भागाचं जर आपण त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शोधण्याचा प्रयत्न केला तर तो या पद्धतीने असतो. थोडक्यात आपण यापूर्वीची जी स्लाइड बघितली त्याच्यामध्ये जे अर्धवर्तुळ आहे सेमी सर्कल आहे सेमी सर्कलनेच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने त्यांचा जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदूच म्हणजेच क्वार्टर ऑफ सर्कल जो वर्तुळ आहे वर्तुळाच्या चौथ्या भागाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला मिळतो. त्यानंतर आपण इथं इलिप्स ओव्हल शेप याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघणार आहोत. याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा त्याचा जो मोठा अक्ष आहे आणि हा लहान अक्ष आहे या मोठ्या अक्षाचं मध्यापर्यंतचं अंतर तसंच या लहान अक्षात मोठ्या अक्षाचं त्याचं मध्यापर्यंतचं अंतर म्हणजेच हा आपल्याला इलिप्स जो आकार आहे ओव्हल शेप आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतो. काइंड्स ऑफ इक्विलिब्रियम संतुलनाचे प्रकार. जर एखादा पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या स्थितीत ठेवायचा आपण जर प्रयत्न केला तर पदार्थ समतोल अवस्था किंवा त्याचं संतुलन कशा पद्धतीचं असू शकतं तर संतुलनाचे जे प्रकार या ठिकाणी आपण बघणार आहोत. स्थिर संतुलन स्टेबल इक्विलिब्रियम. जर पदार्थावर किंचितसे बल लावले असता त्याच्या स्थितीत बदल होऊन पदार्थ जर पूर्व स्थितीत येत असेल तर त्याला स्थिर संतुलन असे म्हणतात. अस्थिर संतुलन अनस्टेबल इक्विलिब्रियम. जर पदार्थावर किंचितसे बल लावले असता त्याच्या स्थितीत बदल होऊन पदार्थ जर पूर्व स्थितीत येत नसेल तर त्याला अस्थिर संतुलन अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हटलं जातं. उदासी संतुलन न्यूट्रल इक्विलिब्रियम. जर पदार्थावर किंचितसे बल लावले असता त्याच्या स्थितीत बदल होऊन पदार्थ जर पूर्व स्थितीत येत नसेल परंतु तो वेगळी स्थिती धारण करत असेल तर त्याला उदासी संतुलन न्यूट्रल इक्विलिब्रियम असे म्हणतात. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघा एक जो कोन आहे शंकू आहे हा त्याच्या पायावर ठेवलेला आहे. तो पायावर ठेवलेला असल्यामुळे तो जमिनीवर अगदी स्टेबल स्थिर राहतोय. अशा प्रकारचं जे संतुलन आहे ते स्टेबल इक्विलिब्रियम आहे. या ठिकाणी तोच शंकू तोच कोन त्याच्या जो व्हर्टेक्स आहे त्याचा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूवर ठेवलेला आहे. म्हणजे शिरोबिंदूवर तो उभा केला असता तो एका ठिकाणी राहणार नाही तो खाली पडेल. म्हणजेच या ठिकाणी तो काय होतो अनस्टेबल होतोय. याला म्हटलं जातं अनस्टेबल इक्विलिब्रियम. नंतर आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. या ठिकाणी एक गोल वस्तू ठेवलेली किंवा चेंडू ठेवलेला आहे. तो जर त्याच्या केंद्रावर बरोबर सेंटरला ठेवला तर तो कुठेही हलणार नाही. म्हणजे तो त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची आणि पृष्ठभागाशी त्याचं जे संतुलन असेल ते न्यूट्रल इक्विलिब्रियम असेल. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा. ज्या वेळेस हे दोन्ही ज्या व्हेइकल्स आहे या एका बॅलन्सवर आहेत. त्या जर एक त्यांचं जे वजन आहे जर समोरासमोर सारख्या अंतरावर त्या असतील तर त्या आपल्याला बॅलन्स दिसतील. परंतु ही जर गाडी जी आहे बघा ही गाडीचं वजन मागच्या बाजूला गेलेलं आहे तर अशा वेळेस ही गाडी इकडची बाजूची गाडी ही वरच्या बाजूला जाईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ज्या कार्स आहेत त्या संतुलित होऊ शकणार नाही. जर त्यांचं वजन सारखं असेल
आणि त्यांचं या सीसॉ पासूनचं किंवा या फलक्रम पासूनचं अंतर जर सारखं असेल तर या दोन्ही कार्स काय होऊ शकतील, संतुलित होऊ शकतील. काही उदाहरणं आपण या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर बघणार आहोत. खालील चौरसाचा गुरुत्वमध्ये शोधा. चौरसाची बाजू दिलेली आहे 10 mm. आकार हा चौरसाकृती असल्यामुळं चौरसाची बाजू बरोबर 10 mm. त्याचा एक्स बार म्हणजे एक्स बाजूचे अंतर बाजू भागिले 2 10/2 बरोबर 5. त्याचा वाय बार हा बाजू भागिले 2 10/2 5 mm. म्हणजे चौरसाची जी बाजू आहे सर्व बाजूंनी त्याचा केंद्रबिंदू म्हणजे 5 mm एक्स बारने आणि 5 mm वाय बारने आपण क्रॉस सेक्शन घेतला असा त्याचा त्या चौरसाचा इथं आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मिळालेला आहे. चौरस खालील आयताचा गुरुत्वमध्ये शोधा. या ठिकाणी आयताची जी लांबी दिलेली आहे 30 mm दिलेली आहे, तर रुंदी त्याची दिलेली उंची दिलेली आहे 10 mm. आकार हा आयताकृती असल्यामुळं रुंदी बरोबर 30 mm, त्याची उंची दिलेली आहे 10 mm. त्याचा एक्स बार म्हणजे एक्स बार पासूनचं अंतर रुंदी छेद 3 रुंदी दिलेली आहे 30, 30/2 बरोबर 15 mm. त्याचा वाय बार हा उंचीच्या छेद 2, त्याची उंची दिलेली आहे 10/2 म्हणजे 5 mm. म्हणजेच आपल्याला एक्स बार जो दिलेला आहे इकडच्या बाजूने 15 mm आणि या बाजूने 5 mm घेतला असता आपल्याला या आयताचा गुरुत्वमध्ये मिळालेला आहे. म्हणजेच त्याचा कर्णाचा जो छेदनबिंदू आहे हा त्याचा काय मिळालेला आहे आपल्या इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पुढचं उदाहरण बघूया बघा आपण. खालील वर्तुळाचा गुरुत्वमध्ये शोधा. या जो वर्तुळ दिलेला आहे बघा, या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 20 mm. वर्तुळाचा गुरुत्व मध्य म्हणजेच या वर्तुळाचा त्रिज्येचा केंद्रबिंदू असतो. त्याची त्रिज्या ही दिलेली 20 mm. म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी आपल्याला त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा त्याचं जे केंद्र आहे किंवा जी त्रिज्या आहे याचा जो केंद्रबिंदू आहे 20, हाच आपल्याला या वर्तुळाचा गुरुत्व मध्य मिळालेला आहे. खालील त्रिकोणाचा गुरुत्व मध्य शोधा. एक त्रिकोण दिलेला आहे की ज्याचं अंतर दिलेलं आहे 10 mm आणि त्याची उंची दिलेली आहे 10 mm आणि त्याचा जो पाया दिलेला आहे 30 mm. या बाजूने आपण रीड करायचंय. ही बाजू जी असेल आपली 30 आहे, ही बाजू आहे आपली 10 mm. पाया 30 mm, उंची बरोबर 10 mm. त्याचा एक्स बार पाया छेद 3 10/3 बरोबर 3.33 mm. त्याचा वाय बार उंची छेद 3 30/3 15 mm. प्रशिक्षणार्थी मित्रो, गुरुत्वमध्ये या टॉपिक मध्ये आपण गुरुत्वमध्ये म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्व वस्तुमान मध्य म्हणजे काय, सेंट्रॉइड म्हणजे काय किंवा ज्याला आपण सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भौमितिक आकृती आहेत त्यांचं आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघितलेलं आहे. त्यानंतर उदाहरणाद्वारे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे आणि काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे चौरस, आयत, वर्तुळ आणि त्रिकोण याविषयी उदाहरणं बघितलेले आहेत. सर्व प्रशिक्षणार्थीचे पुन्हा एकदा या व्हिडिओ पाहिल्याबद्दल, या टॉपिकचं अध्ययन केल्याबद्दल मी आपले मनापासून सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.